नमस्कार, पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवलाय। रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे, तर ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत। परिणामी स्मशानभूमीत मृतदेहांची गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळते। तर दुसरीकडे अत्यावस्थेत असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी लोकांनी मेडिकल समोर रांगा लावल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। कारण काय तर डॉक्टरांनी लिहून दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन। खरं तर 2014 मध्ये इबोला आणि मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम या दोन आजारांवर रेमडेसिवीरची निर्मिती करण्यात आली होती। हे रेमडेसिवीर इंजेक्शन विषाणूंच्या कॉपी होणाऱ्या संख्येला लगाम घालत होतं। एप्रिल 2020 मध्ये या रेमडेसिवीर बद्दल एक अहवाल प्रकाशित झालेला होता। त्यात असं म्हटलं होतं की हे इंजेक्शन शरीरातील नव्या कोरोना विषाणूंच्या वाढत्या संख्येला अटकाव घालतं, पण त्याने रुग्णांचे प्राण वाचतीलच याची खात्री मात्र देण्यात आलेली नव्हती। मरता क्या न करता या म्हणीप्रमाणे बहुतेक देशांनी रेमडेसिवीरच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देऊन टाकली होती। त्यात भारताचा देखील समावेश होता। त्यानंतर क्लिनिकल ट्रायलमध्ये रेमडेसिवीरवर ऑफ लेवल प्रयोग करण्याच्या शिफारसी मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या। कोरोनावर कोणतं औषध प्रभावी ठरतंय यावर जगभरात काही प्रयोग सुरू आहेत, जसं की WHOचं सॉलिडॅरिटी ट्रायल, फ्रान्समधील डिस्कव्हरी ट्रायल, अमेरिकेतील ट्रायल, चीनमधील ट्रायल अशा अनेक ट्रायल्स होत आहेत। या अनेक ट्रायलमध्ये रेमडेसिवीरचा समावेश करण्यात आलेला आहे। WHOचं रेमडेसिवीरबद्दलचं मत काय आहे? 2020 मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिवीरचा वापर करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती। गायलीड नावाच्या कंपनीकडे रेमडेसिवीरचं पेटंट होतं। त्या कंपनीकडून रेमडेसिवीरवरचं जेनेरिक प्रतिरूप तयार करण्याचा परवाना भारतातील काही औषधी निर्मिती कंपन्यांनी मिळवला। बातम्यांचा आधार घेतला तर 2020च्या शेवटच्या तिमाहीमध्ये भारताकडे 35 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची क्षमता होती। अर्थात रेमडेसिवीर महाग होतं, त्यामुळे त्याचा पुरवठाही मर्यादित होता। दरम्यान कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संदर्भात WHOनं सॉलिडॅरिटी ट्रायलचे परिणाम जाहीर केले होते। साहजिकच ऑक्टोबर 2020 मध्ये रेमडेसिवीरला घेऊन परिस्थिती देशातील पूर्णतः बदललेली होती। WHOनं कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीरचा प्रयोग करण्याचा सल्ला देण्याचं नाकारलं। हे पुन्हा एकदा लक्षात घ्या, रेमडेसिवीरचा प्रयोग करण्याचं WHOनं नाकारलं होतं। आता कोरोनामध्ये रेमडेसिवीरचा वापर करायचा की नाही यावर भारतातील डॉक्टरांमध्ये प्रचंड मतभेद आहेत। काही डॉक्टर रेमडेसिवीरचा वापर करण्याचा सल्ला देतात, तर काही जण देत नाहीत। भारतात डिसेंबर 2020 मध्ये कोरोना रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती। साहजिकच रेमडेसिवीरची मागणी घटली। परिणामी औषध कंपन्यांनी रेमडेसिवीरची निर्मिती थांबवली। परंतु कोरोनाची दुसरी लाट आली आणि रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढली। पुन्हा रेमडेसिवीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली। बंद झालेली रेमडेसिवीरची निर्मिती पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्याच्या वितरणासाठी किमान 25 दिवसांचा कालावधी लागतो। मागणी आणि तुटवडा यामुळे मेडिकल समोर रुग्णांच्या नातेवाईकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या। त्याचा परिणाम असा झाला की रेमडेसिवीरचा काळा बाजार वाढला। दरम्यान ऑक्सिजन तुटवडाही याच काळात मोठ्या प्रमाणात वाढला। आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा अभाव ही एक बाब मोठ्या प्रमाणात लक्षात येते। आता या सगळ्या परिस्थितीत, या पार्श्वभूमीवर कोरोनाने भारतातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा अभाव अधोरेखित केलाय। अर्थात अनेक आरोग्य योजनांमधून रुग्णांना औषधं आणि उपचार मोफत दिले जातात, तरीही आता सरकारी रुग्णालयांसमोर लागलेल्या रांगा आरोग्य सुविधांचा अभाव दाखवून देतात। भारताच्या नॅशनल हेल्थ अकाउंट्स ऑफ इंडियानं असं म्हटलंय, दरवर्षी औषधं आणि परीक्षणासाठी एकूण खर्चाच्या 1,70,000 करोड रुपये देण्याची घोषणा केली जाते, पण त्यातील 10%हूनही कमी रक्कम प्रत्यक्ष आरोग्य क्षेत्राला मिळतात। उरलेला 90% खर्च हा लोकांना आपल्या खिशातून करावा लागतो। रेमडेसिवीरच्या आणखीन एक बाजू म्हणजे क्लिनिकल ट्रायलमध्ये कोरोना उपचारात रेमडेसिवीरचा काहीही उपयोग होत नाही हे सिद्ध झाले। तरीही काही पत्रकारांचा ग्राउंड रिपोर्ट पाहिला तर आरोग्य तज्ज्ञांकडून रेमडेसिवीरचा वापर करा असा सल्ला दिला जात आहे। यातून एक बाब अधोरेखित होते, वैज्ञानिकांचे प्रयोग आणि वैयक्तिक अनुभव यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे। यातून हे देखील दिसून येतंय, देशात उपचारांसंदर्भात ठरवून दिलेल्या निकषांचे पालन होत नाही। भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत आहे। आगामी काळात रेमडेसिवीरचं उत्पादन वाढेल आणि त्याचा तुटवडाही जाणवणार नाही।
परंतु आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. ती म्हणजे वैज्ञानिक संशोधनातून पुराव्यांच्या आधारे मार्गदर्शक तत्वांचा विकास करावा लागेल, ज्याच्यासाठी आणखीन काम करण्याची आवश्यकता आहे. औषधांची उपलब्धी करण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याची गरज आहे. तसेच काळानुसार औषधांच्या वितरणाची शृंखला मजबूत करण्याची आवश्यकता आहे.